नमस्कार मंडळी, मी आज तुम्हाला भात बनवायला शिकवणार आहे. हे बघा, एक ग्लास तांदूळ घेतलेला आहे. परत मी हे पाव वाटी घेतलेला आहे, म्हणजे सव्वा वाटी तांदळाला हे तांदूळ चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे. सव्वा ग्लास मी तांदूळ घेतलेत. स्वच्छ तांदूळ धुवून घ्यायचे. हे बघा, हे असे स्वच्छ धुवून घ्यायचं. चांगलं धुवून झाल्याच्या नंतर आहे ना, त्याला सव्वा ग्लास मी तांदूळ घेतले, तर त्याला 2.5 ग्लास पाणी टाकायचं. म्हणजे हे 2 झाले. आणि हे परत हे अर्धा ग्लास, म्हणजे 2.5 ग्लास मी पाणी ओतलेलं आहे. त्याप्रमाणे आता मी हे मीठ टाकलं आहे. आणि मीठ टाकून झाल्याच्या नंतर आपल्याला हे गॅसला आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं. गॅसला लावलेलं आहे. आता हे गॅस मी पेटवते आणि गॅस लावलेला आहे. आता परत मी तुम्हाला डाळ, हे बघा, सपाट वाटी डाळ, मुगाची डाळ आहे. ही सपाट वाटी मुगाची डाळ आहे. या डाळीला ना, हे बघा, सपाट वाटी एकूण होतेच आमची वाटी. तुम्ही मापानेच घ्या. या डाळीलाही स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. एकदम स्वच्छ धुवायचं आहे. 2 पाण्याने तरी चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं. मी डाळ स्वच्छ धुवून घेतली. आता ही डाळ आहे ना, मी गॅसवर ठेवते. हे बघा, गॅसवर ठेवायची. गॅसवर ठेवल्याच्या नंतर त्याला डाळीला चांगलं आदन आलं ना, मी ह्या डाळीमध्ये टाकण्यासाठी 4 टमाटे घेतलेले. बघा, हे असा फेस येतो. हा फेस कंपल्सरी काढायचा आहे, नाहीतर याला आपल्याला वात होतो. हे फेसासकट आपण डाळ खाल्ली, अंगात वात तयार होते. पूर्ण फेस काढायचा आहे. बघा, फेस काढून झाल्यावर डाळ अशी होते. आता मी यामध्ये मेथी टाकणार आहे, कांदा टाकणार आहे, हिरवी मिरचीचा ठेचा टाकणार आहे. हे बघा, आणि मेथी जरा कापून घेते. अशी मेथीची भाजी टाकायची, छान डाळ होते. 4 मोठे टोमॅटो टाकलेले आहेत. हे सगळं आता टाकायचं आहे. हे टोमॅटो टाकते मी आता. हे बघा, हे कांदा टाकते, ठेचा कांदा आणि ही भाजी हे सगळी टाकलेली. ह्या डाळीला चांगलं शिजवून घ्यायचं. मी तुम्हाला दाखवते, छान शिजवायचं. आणि आता ह्याच्यामध्ये थोडंसं हळद टाकायचं. हे बघा, हळद टाकलं. हिंग टाकलेलं आहे. हिंग पावडर टाकले मी. आणि थोडंसं तेल टाकायचं त्यात. हे सगळं टाकून झाल्याच्या नंतर चांगलं हलवायचं. मग हलवून झाल्यावर चांगली उकळी आली ना, आदन आलं ना थोडंसं, मग ह्याला बारीक करून झाकून ठेवायचं. झाकून ठेवल्यामुळे पटकन डाळ शिजते आणि सॉफ्टली शिजते. बारीक गॅसवरच करायचं आहे, जास्त हाय फ्लेमवर नाही ठेवायचं. हे बघा, आमची डाळ शिजलेली आहे आता पूर्ण. हे बघा, पूर्ण डाळ शिजली. छान सुगंध पण येत आहे. वाव, खूप छान सुगंध येत आहे. हे बघा, अशी डाळ छान शिजलेली आहे. आता ही डाळ आहे ना, आमच्याकडं इलेक्ट्रॉनिक घोटायची मशीन आहे, रवी आहे. हे मी घोटून घेते डाळ. छान घोटून घ्यायची, एकदम बारीक मस्त पेस्ट तयार होते. हे बघा, छान घोटली ना, आपल्याला पाणी जसं पाहिजे ना तसं वाढवायचं. हे बघा, अशी पेस्ट तयार झाली. पाणी जसं तुम्हाला वाढवायचं आहे, नाही वाढवायचं, जसं तुम्हाला पाहिजे तसं करा. आम्हाला भाताबरोबर थोडीशी पातळच लागते, म्हणजे एवढी पातळ नाही, मीडियमच आहे. हे बघा, हे असं घ्यायचं. आणि परत ह्याला उकळी, एक पाणी टाकल्यामुळे परत एक आदन उकळी येऊन द्यायची, म्हणजे आदन ठेवायचं. नमक टाकायचं, म्हणजे मीठ टाकायचं जेवढं लागेल तेवढं. हे बघा, आम्हाला लागतं तेवढंच मीठ टाकलेलं आहे. माझा मुलगा आहे मच्छी साफ करत आहे. आता मच्छी फ्राय करून दाखवणार आहे तुम्हाला. आम्ही मच्छी कशी फ्राय करतो ते. हा मासा कुठला आहे नक्की नाव माहीत नाही, पण आहे, मोठे मोठे मासे, याला काटे नसतात. हे बघा, डाळीला छान आदन आलेलं आहे. हे बघा, आता फोडणीचं भांडं ठेवलं आहे मी. फोडणीचं भांडं ठेवलं आहे. याच्यामध्ये राई आहे, जिरे आहेत, लसूण आहे आणि कोथिंबीर आहे. आता मी पहिली राईला तडका राई फ्राय करून घेते, म्हणजे राईला फोडणीला टाकलेली आहे. मस्त राई फोडणी होते. राई चांगली सुगंधित, राई थोडीशी जळाली ना, सुगंधित वाटली, तडतडली ना, मग त्यानंतर आपल्याला सगळं वस्तू टाकायच्यात. हे बघा, आता हे जिरे टाकले मी. हे लसूण टाकायचा. लसूण टाकून झालं, तेल बाहेर येण्यामध्ये थोडंसं वेटच करायचा, बाहेर येऊ शकतं. कारण तडलेलं तेल असतं, त्यात एकदम पाणीदार लसूण असतो.
बाहेर येऊ शकतो, चटके लागू शकतात. जरा जपूनच करायचं मंडळी. आता हे टाकून झाल्याच्या नंतर आपल्याला हे बघा छान लाल होऊन द्यायचं. आता एक कोथिंबीर टाकायची थोडीशी. हे बघा कोथिंबीर ही चांगली फ्राय होऊन द्यायची. मस्त छान फ्राय झाली ना, हे बघा मंडळी छान फ्राय करायची आणि नंतर हे डाळीला तडका द्यायचा. हे बघा हे असं डाळीला तडका द्यायचा आणि वरून ताट झाकून ठेवायचं. तडका दिला. आता ही डाळ खूप छान झालेली आहे, सुगंधित आहे, एकदम सुगंध तर येतच आहे. हे बघा सुंदर डाळ झाली आहे, छान एकदम. आता ही फिश मी फ्राय करून दाखवते. माझ्या मुलांनी साफ केले, सगळी फिश कापूनही दिली. तुम्हाला मी फिश फ्राय करून दाखवते. तो आता पूर्ण अजून झालेला नाही, होत आहे. झाल्याच्या नंतर फिश फ्राय करून दाखवते तुम्हाला. मंडळी सगळ्यांनी मिळून कामं केली ना पटापट होतात. आणि तसं माझ्या मुलाला आवड आहे, फिश आणून देणं, कटिंग करून देणं, साफ करून देणं. कधी कधी तोही स्वतः फिश फ्राय करतो. हे बघा आता फिश फ्राय करून देते. फ्राय पॅन ठेवलेला आहे, फ्राय पॅन ठेवलं आहे. आता मी याला मिरची आणि मीठ आणि हळद हे लावते. हे बघा पहिलं मीठ टाकलेलं आहे मी चांगलं मस्त. मीठ टाकून झाल्याच्या नंतर छान मी हळद टाकते. हे बघा ही हळद टाकलेली आहे. आता मी याला मिरची पावडर टाकते. मसाल्याची मिरची आहे, आमचा घाटी मसाला आहे. आम्ही भरासाठी बनवून ठेवत असतो, तो घाटी मसाला आहे, ते मी टाकलेलं आहे. आता ह्या मच्छीला पूर्ण हे सगळं चुळून घ्यायचं आहे मस्त. मेरिटेट वगैरे काय करून ठेवणार नाही आहे, मी डायरेक्ट तळणार आहे. हे बघा छान एकदम मिक्स करून घ्यायचं, लावून घ्यायचं मच्छीला. हे बघा तेल टाकलेलं आहे आणि तेल चांगलं गरम होऊन द्यायचं मंडळी. फ्राय पॅनमध्ये जरी असलं ना तरी लगेच टाकायचं नाही, एकदम चांगलं तडतडीत तेल गरम झालं पाहिजे मस्त. हे बघा हे आता छान गरम होत आहे, गरम झालेलं आहे बघा. पण तुम्ही सोडते आता. हे बघा हे असं मच्छी टाकायची आहे मस्त. ही मच्छी फिश फ्राय आता तयार होत आहे आपली. याला काटा नसतो, या मच्छीचं नक्की नाव माहीत नाही आहे, माझ्या मुलाला पण माहीत नाही. पण ती कोळीन बोलली की बाबा याच्यात काटा नसतो. आम्ही पण पहिल्यांदाच आणली, कुठली आहे माहीत नाही. 3 लाईन आहे त्यावर. राजा राणी नाही आहे, वेगळाच मासा आहे कुठला तरी, पण छान आहे. आता खाल्ल्यावर कळेल आम्हाला, अजून पहिल्यांदाच आम्ही खातो आहे. असं फिश फ्राय करायला टाकायची, थोडंसं असं ते खालीवर म्हणजे फिरून घ्यायचं, चांगलं फिश फ्राय होऊन द्यायची एकदम कडक. अशी छान फ्राय झाली ना, हे बघा थोडी झाकली होती मी, त्यानंतर काढली. हे आता चपात्या आहे बघा, हे चपात्या लाटून ठेवते तोपर्यंत फिश फ्राय होती तोपर्यंत. आता मी चपात्या करून दाखवणार आहे तुम्हाला. हे आम्ही मोठ्या मोठ्या चपात्या करते मी, काही लहान लहान नाही. हे असे चपाती पहिलं तव्यावर तेल टाकलं, नंतर चपाती टाकलेली आहे. आता चपाती छान शेकून घेते. बघा पीठ मळून ठेवलेलं होतं आधीच, चपाती छान शेकते आहे मी. इकडं फिश फ्रायचा तवा इकडे ठेवलेला आहे, फ्राय पॅन होते बारीक गॅसवर. हे बघा हे चपाती झालेली आहे. आता आपल्याला दुसरी चपाती टाकायची आहे. हे बघा जास्त चपात्या खाणारे लोक नाही आहेत, डाळ भात खाणारे आहेत. हे बघा फिश फ्राय झालेली आहे आपली मस्त, उलटून पण झाली आणि फ्राय पण झालेली आहे. हे बघा ही अशी एकदम छान फ्राय करायची मस्त, खालून वरून एकदम कडकडीत तळली पाहिजे. हे बघा उलटली मी, एकदम खुसखुशीत झाली पाहिजे मच्छी. हे बघा असं उलटायची आणि परत इकडून थोडीशी तळून घ्यायची, तेल टाकायचं. बघा छान फिश फ्राय कडक होऊन द्यायची मंडळी. ताजी ताजी मच्छी आणली होती, मुलांनी साफ करून दिली मस्त, खवल्या वगैरे काढल्या, साफ करून दिली, कापून दिली. आता हे पूर्ण आपली मच्छी फिश फ्राय होत आहे तयार. एकदम कडक तळायची, छान लागती मच्छी. लागती म्हणजे लागतच असणार, सगळ्या मच्छी भरपूर मच्छी आम्ही असंच फिश फ्राय करतो. हे बघा आता ताट भरलं आहे, फिश फ्राय तयार झाली. त्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकली. हे बघा हा भात एकदम सुटसुटीत आणि छान भात झालेला आहे.
खूप छान भात झाला. ही डाळ, ही तुमच्यासमोर घातलेली डाळ, हे बघा, ही डाळ अशी झालेली आहे घट्ट एकदम. हे बघा, खूप डाळ घट्ट झाली, छान झाली. आणि हे फिश एकदम सुंदर आणि सुंदर छान झालेलं आहे. मंडळी, तुम्ही करून बघा, तुम्ही असं करून बघा. खूप छान झालेले फिश पण एकदम छान झाली, कडक एकदम. हे बघा, वा, सुंदरच लागते मच्छी. धन्यवाद मंडळी, आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका.